नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। शहरातील खरपुडी रोड परिसरात मध्यरात्री भीषण आगीची घटना घडली असून आगीने अक्षरशः रौद्ररूप धारण केलं होतं। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हॉटेल जालना पॅलेसच्या पाठीमागे असलेल्या एका मोठ्या स्क्रॅपच्या दुकानाला अचानक आग लागली होती। मात्र काही क्षणातच या आगीने विकराळ रूप घेत परिसरातील इतर दुकानांकडे झेप घेतली होती। यामध्ये दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली की या आगीच्या कचाट्यात तब्बल 8 ते 10 दुकानं सापडली। आगीच्या ज्वाला आणि धुराची लोट दूरवरूनही दिसत असल्यानं परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या भीषण आगीत एक आयशर टेम्पो आणि एक छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर येतेय। लाखो रुपयांचा मुद्देमाल डोळ्यांदेखत जळून खाक झाला असून व्यापाऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। दरम्यान रात्री सुमारे 3:30 वाजेपर्यंत अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले होते आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते। मात्र स्क्रॅपच्या दुकानातील ज्वलनशील साहित्यामुळे आग आटोक्यात आणणं मोठं आव्हान ठरत होतं। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालीची माहिती अद्याप समोर आली नाही। मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। जालना शहरात मालमत्ता कर व्यवस्थेमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे। 2018 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 19,500 मालमत्तांची नोंद महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर आहे। मात्र शहरात अजूनही अनेक मालमत्ता अशा आहेत ज्यांची अधिकृत नोंदच नाही। त्यामुळे महानगरपालिका प्रशासन आता नव्याने सर्वेक्षण करून अशा मालमत्तांना कराच्या कक्षेत आणण्याच्या तयारीत आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या मालमत्तांचा संपूर्ण आणि अचूक डेटा मिळवण्यासाठी प्रशासनानं पुन्हा एकदा सर्वेक्षणाची तयारी सुरू केली आहे। 2018 साली करण्यात आलेल्या सर्वेक्षणात सुमारे 19,500 मालमत्तांची नोंद करण्यात आली होती। मात्र त्यानंतर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असून अनेक नवीन घरे, इमारती आणि व्यावसायिक आस्थापना उभ्या राहिल्या आहेत। या नवीन मालमत्तांची नोंद अद्याप महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे कर महसुलातही मोठ्या प्रमाणात तूट होत असल्याची शक्यता वर्तवली जाते। यावर उपाय म्हणून महानगरपालिका प्रशासन आता नवीन मालमत्ता कर सर्वेक्षण राबवणार आहे। या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक मालमत्तेची नोंद करून त्यावर योग्य कर आकारणी केली जाणार आहे। शहरातील सर्व मालमत्तांची अचूक नोंद होणे आवश्यक आहे। अनेक नवीन प्रॉपर्टीज अद्याप रेकॉर्डवर नाहीत, त्यामुळे आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन सर्वेक्षण करणार आहोत। यामुळे कर प्रणाली अधिक पारदर्शक होईल, असे कर अधीक्षक राहुल देशमुख यांनी सांगितलंय। जालना शहर महानगरपालिके अंतर्गत जेवढे पण मालमत्ता आहेत त्यांचा या अगोदरचा सर्वे जो होता तो 2018ला झाला होता, ज्यामध्ये जवळपास 79,500 प्रॉपर्टीज आपल्या रेकॉर्डवरती आहेत। परंतु अशाही काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यांची नोंद जालना शहर महानगरपालिकेत नाही आहे। त्यासाठी आपण नवीन असेसमेंट ज्याला आपण म्हणतो, नवीन कर आकारणी किंवा फेरमूल्यांकन, तर ते आपण करणार आहोत। यासाठी आपण अनुभवी एजन्सी मार्फत निविदा मागवल्या आहेत। तर सदर निविदा प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आलेली असून सदर निविदा प्रक्रिया आपण सभेपुढे ठेवणार आहोत। सभेची मान्यता घेऊन आपण लवकरच त्याच्यात कार्यादेश देणार आहोत। आपल्या माध्यमातून शहरवासियांना आम्ही आवाहन करतोय की आपल्या घराची संपूर्ण माहिती त्या जी कोणती एजन्सी आहे त्या एजन्सीला देण्यात यावी, जेणेकरून आपल्याला योग्य कर लावण्यात येईल आणि सोबतच महानगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न देखील वाढेल। तरी आपल्या माध्यमातून परत एकदा विनंती, शहरातील सर्व नागरिकांनी आम्ही जो सर्वे करणार आहे त्यामध्ये आपला सहभाग नोंदवा आणि महापालिकेत सहकार्य करा। 2016 पासून एका तरुणीवर अत्याचाराची मालिका सुरूच होती। जबरदस्ती बुरखा घालून वालसावंगी, छत्रपती संभाजीनगर, जालना या ठिकाणी आरोपी इम्रान शेख याने लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केलं आहे। या तक्रारीची पोलीस अधीक्षक यांनी गंभीर दखल घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहे। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याप्रकरणी मुख्य आरोपी इम्रान हबीब शेख आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली असून आज त्याला कोर्टात हजर करणार आहे। पीडित तरुणी ही आता 9वी मध्ये शिकत असताना सन 2016 पासून आरोपी इम्रान शेख याची अत्याचाराची मालिका सुरू असल्याचं पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय। पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। इतकंच नव्हे तर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारींमध्ये धर्मांतराचा उल्लेख असल्याचा देखील जालन्याचे पोलीस अधीक्षक
तेगवीर सिंग संधू यांनी म्हटलंय. दरम्यान या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून करण्यात येत असून काय नवीन माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हो, दिलेली तक्रारमध्ये असा उल्लेख आहे की याच्यामध्ये मुस्लिमांनी हिंदू धर्माचा काहीतरी उल्लेख आहेत. याच्यामध्ये आम्ही पुढची तपास करत आहोत. पार्थ पोलीस स्टेशनला आलेली तक्रारवरून आम्ही तिथे पॉस्को आणि बलात्कारचे सेक्शन्स खाली गुन्हा दाखल केले आहेत. याच्यामध्ये मुख्य आरोपी आणि त्याचे भाऊ अटक आहेत. असे एकंदरीत 2 आरोपी आतापर्यंत अटक आहेत. पुढची तपास पार्थ पोलीस स्टेशनला चालू आहे. पार्थ पोलीस स्टेशनला आलेली तक्रारवरून एक पीडित मुलगीची जी तक्रार होती याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केला आहे. याच्यामध्ये आम्ही बलात्कार आणि पॉस्कोचे सेक्शन लावले आहेत आणि मुख्य आरोपी आणि त्याचे भाऊ याच्यामध्ये अटक आहेत आणि त्याला आम्ही न्यायालयात हजर करणार आहोत. रुग्णांना जीवदान देणाऱ्या रुग्णालयातच आता जीव धोक्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील सोनोग्राफी रूममध्ये भिंतीवरील टाईल्स अचानक कोसळल्याने 2 परिचारिका जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर आणि ठेकेदारांच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात आज एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना घडली. सोनोग्राफी रूम मध्ये कर्तव्य बजावत असताना अचानक भिंतीवर लावलेल्या टाईल्स निखळून खाली कोसळल्या. या दुर्घटनेत परिचारिका रेहाना शेख आणि साधना रावे या दोघी गंभीर जखमी झाल्या. घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. जखमी परिचारिकांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार साधना रावे यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे, तर रेहाना शेख यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर रुग्णालयातील बांधकामाच्या दर्जाबाबत मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रत्यक्षदर्शी आणि कर्मचाऱ्यांकडून संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय. केवळ आर्थिक फायद्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष करून घाईघाईत काम पूर्ण केल्याचा आरोपही केला जातोय. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।